पुण्यातील नामांकित गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी या गणपतीच्या दर्शनासाठी भाविक पूर्ण महाराष्ट्राच्या कोपऱ्यातून येतात। तर सध्या आपण या गणपतीबद्दल संवाद साधूया पुनीत बालनकडून। सर, तुम्ही काय सांगू इच्छिता? मी एवढं सांगेल की वर्षात एक दिवस जे आतुरतेने आम्ही वाट बघतो ते काल झाला। लाडक्या बाप्पाचं आगमन झाला आणि गणेशोत्सवाची सुरुवात झाली। हा 10 दिवसाचा जो उत्सव आहे हा पूर्ण धार्मिक परंपरा आणि पावित्र्याने पद्धतीने हे गणेशोत्सव साजरा होतो। आमचं श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट याच्या वतीने पण ह्या 10 दिवसात आरोग्य शिबिर असेल आणि इतर भाविक जे दर्शनाला येतात यांची कुठली गैरसोय होईल नाही याचा आम्ही 100% काळजी घेतो। या गणपतीचा इतिहास काय आणि याच्या मागची म्हणजे खरी कहाणी काय? या गणपतीचा इतिहास असा आहे की आमचे जे संस्थापक आहेत श्रीमंत भाऊसाहेब यांनी 1892 ला सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली। लोकांना एकत्र कशासाठी आणली? स्वातंत्र्याच्या लढ्याच्या विरोधात। तुम्ही नेहमी गणपतीची मूर्ती हे आशीर्वाद देणारी मूर्ती बघणार, पण ही एकमेव मूर्ती आहे जी त्यांनी स्वतः त्यांच्या हाताने त्या काळात इको फ्रेंडली मूर्ती बनवली, ज्याला पण आज 134 वर्ष झाले। ती आक्रमक स्वरूपात आहे। जो गणपती आहे तो क्रांतिकारी आहे आणि तो एक राक्षसाचा वध करतोय। तो वध म्हणजे इंग्रज किंवा ब्रिटिश आहे। ही मूर्तीची वैशिष्ट्य आहे। पुनीत बालन जे नाव सगळ्या पुण्यामध्ये म्हणजे नाही का फेमस आहे, तर ह्या पुनीत बालनला पण आता ह्या गणेश उत्सवामध्ये कोणते चॅलेंजेस आहेत जे फेस करावं लागतं? हे बघा, चॅलेंजेस तर आहेत। मला वाटतं की आपल्याला उत्सव जी आपली आहे ती संस्कृतीला शोभणारा उत्सव पाहिजे। जे वैयक्तिक आम्ही हे निर्णय घेतला होता की कुठल्याही मंडळांना जो डीजे लावेल त्यांना आम्ही जाहिरातच्या माध्यमातून मदत करणार नाही। मला तर आनंद आहे की सांगायला की चॅलेंजेस होता जे डीजे लावायचे आणि ज्यांना आम्ही जाहिरात द्यायचो 100 मंडळ असतील उदाहरणार्थ, त्याच्यातले 35% मंडळ हे डीजे वरनं पारंपरिक वादनावर कन्वर्ट झालेत। जे लोक बाकी काय म्हणतात ट्रोलिंग बिलिंग करतात त्यांना काम धंदे नसतात, मी किंमत देत नाही, रिकाम टेकडी असतात। पण जे सुशिक्षित पुणेकर आहेत त्यांनी ह्या निर्णयाचं स्वागत केलं आहे। कारण मला वाटतं जो पुण्याचा हा गणेशोत्सव जो लोकल टू ग्लोबल आहे, आज 175 देशात हा गणेशोत्सव साजरा होतो आणि आपल्याच देशात जेव्हा पर्यटक परदेशातून पर्यटक येतात, विसर्जन मिरवणूक बघतात, ते दोन बाजू बघतात। एक पारंपरिक वादनांवरचा मिरवणूक बघतात आणि एक डीजे वरचा बघतात। तर आपल्याला त्यांना काय मनात वाटत असेल की आम्ही जे तिकडे आमच्या पब मध्ये करतो हे इकडे हे रस्त्यावर करतात। आपल्याला ती गणेशोत्सव आपल्याला दाखवायला नाही पाहिजे, म्हणून डीजे मुक्त गणेशोत्सवची भूमिका मी घेतली आणि मला खात्री या वर्षीपासून ते परिवर्तनाला सुरुवात झाली। नक्कीच काही वर्षांनी 6-7 वर्षांनी हा पुण्याचा गणेशोत्सव हा 100% डीजे मुक्त होईल। आणि या वर्षी काय नवीन आहे गणपतीमध्ये तुमच्या हिशोबाने? नाही म्हणजे आमचे डेकोरेशन किंवा काहीतरी नवीन नाही, दरवर्षीप्रमाणे आम्ही काल्पनिक देखावा करतो। या वर्षी ज्या महालात बाप्पा विराजमान झालाय आणि जे बाप्पा विराजमान झाल्यावर जी शोभा वाढली आहे, या महालाचं नाव आहे रत्नमहल। हे काल्पनिक रत्नमहल आहे, जे भारतातले रत्न त्याच्यातले हे रत्नमहल झाले। या 10 दिवसात आध्यात्मिक गोष्टी चालतात, धार्मिक चालू आहे, पारंपरिकला शोभणारा गणेश उत्सव आहे, पण त्याच्यासोबत आपण मोफत आरोग्य शिबिर घेतलं आहे। त्याच्यात फिजिओथेरपी असेल, आई टेस्टिंग असेल किंवा ब्लड टेस्ट असेल, हे सगळे भाविकांसाठी मोफत आहे। या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीबद्दल ऐकून तुम्हाला काय वाटलं? मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा। तोपर्यंत मी मृदुला नारळे, न्यूज डॉट्स पुणे।